आजच्या अनुकंपा व लिपिक भरती राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील जिल्हास्तरीय कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्यांनी देखील आज मार्गदर्शन केलं. आजच्या इथं जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय आमदार केळकर साहेब, माननीय आमदार सुलभाताई गायकवाड मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व नवनियुक्त अनुकंपाचे उमेदवार, सर्व शासकीय कर्मचारी, आज तुम्हाला नियुक्ती पत्र मिळालेले आहे असं आपण गृहीत धरू. कार्यक्रम संपलेला थोड्या वेळात पडेल. सो सर्व मी म्हणेल शासकीय कर्मचारी, सर्व MPSC आणि अनुकंपा. वास्तविक आपण बरेच जण अनेक वर्ष वाट बघत असतात नियुक्तीच्या पदस्थापनेसाठी, आणि आपण आज मुख्यमंत्री महोदयांना बोलताना, उपमुख्यमंत्री महोदयांना बोलताना ऐकलं असेल की प्रक्रिया ज्या होत्या त्या काही क्लिष्ट होत्या. 45 शासन निर्णय अनुकंपा भरतीबाबत, सेवा प्रवेश याच्याबाबत होते, आणि त्याचा सगळ्यांचा मिळून एक GR हा ऐतिहासिक म्हणायला हरकत नाही असा निर्णय अतिरिक्त मुख्य सचिव राधा मॅडम यांनी घेतला, आणि त्या अनुषंगाने आपली प्रक्रिया जी आहे ती अतिशय सुलभ, सोपी त्याच्यामध्ये झाली. अनेक ज्या गोष्टी अडचणीच्या राहायच्या नियुक्ती देताना, कारण आपल्याला समोर दिसायचं की या कंडिशनमध्ये नियुक्ती देणं गरजेचं आहे. मी जिल्हा परिषदला CEO म्हणून कार्यरत होतो तेव्हा असं वाटायचं की हा तर कर्मचाऱ्यावरती अन्याय करणारा असा काही शासन निर्णय आहे असे वाटायचं काही वेळेला, की जर फॅमिलीमध्ये 2 भाऊ बहीण असतील, 2 अपत्य असतील, एक जण एकाचं नाव दिलं असेल, आणि जर काही चांगली नोकरी त्याला भेटली प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर दुसरं नाव बदलता येत नव्हतं. त्याच्यानंतर 45 वर्ष वाट बघून जर पत्नीनं नाव दिलं स्वतःचं अनुकंपा नियुक्तीसाठी, वय नाव देताना समजा 37-38 असेल, आणि 7-8 वर्ष जर नियुक्ती नाही भेटली तर पत्नी नाव बदलू शकत नव्हती. एकदा नाव दिलं तेच नाव कायम ठेवावं लागायचं. नंतर तिने सांगितलं की माझी मुलगी त्यावेळेस 37 वर्षाला मी जेव्हा नाव दिलं त्यावेळेस माझी मुलगी 15 वर्षाची होती, आज ती 19 वर्षाची आहे, 20 वर्षाची आहे, आता ग्रॅज्युएशन करते. माझ्या मुलीचं नाव देऊ द्या, कारण मला तर गट ड वरती नियुक्ती मिळेल, पण माझी मुलगी चांगली शिक्षित आहे आणि तिच्या भवितव्यासाठी मला तिचं नाव द्यायचं, तर ती तरतूद नव्हती. अशा अनेक गोष्टी ज्या होत्या, आपण जर 2-3 वर्षापूर्वी जर आपल्याला अट माहीत असेल तर सरळ 10%च फक्त पदवी होती, ती 20% करण्यात आली. अनुकंपाची गट ड ची जी 20%ची मर्यादा आहे ती काढण्यात आलेली आहे, कारण बऱ्याच वेळेला जास्त गरज जी असते ते गट ड वरती कर्मचारी असतात, आणि त्यांचं जर निधन झालं तर सेवा उपदान असेल, पेन्शन असेल, तर याचा अमाऊंट देखील पुरेसा तितका फॅमिलीला पडत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त गरज असते. आणि मग गट ड वरती त्यांच्या पाल्याला जर नियुक्ती पाहिजे असेल तर ती गट परत बाधा आणायची. अशा अनेक गोष्टी ज्या होत्या त्या अतिशय मी म्हणेल की तुमचा विचार करून, उमेदवारांना काय पाहिजे याचा विचार करून त्या पद्धतीनं पूर्णपणे शासन निर्णय तसा तयार केला गेला. पूर्ण सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याच्यामध्ये अभिप्राय मागितले गेले होते, आणि उमेदवार असतील किंवा आपले जे RDC असतील, सर्व उपजिल्हाधिकारी असतील, यांच्याकडून देखील अभिप्राय मागवले गेले होते, आणि सर्वांकष विचार करून एक उमेदवारांच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. MPSCची देखील नियुक्ती मला वाटतं 2 वर्षापासून सर्व उमेदवार वाट बघतायत, आणि कोर्टामध्ये प्रकरण झालं त्यामुळे थोडासा डिले झाला. परंतु ज्या दिनांकाला म्हणजे 11 जुलैला तुमचा रिझल्ट क्लिअर, म्हणजे मॅट कडून ती क्लिअरन्स JD ने घेतली, आणि जर आपण कालावधी देखील बघितलं तरी JD ने याच्यामध्ये खूप फॉलोअप केली, कारण तिथल्या बैठकीला मी देखील होतो. आपले बरेचसे उमेदवार, जिल्ह्यातील जवळपास 250 उमेदवार आज रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाला तिथे आहे, म्हणून आपण DPC हॉलमध्ये घेतो. नाहीतर आपल्याला इथे जागा कमी पडली असती, आपण गडकरी किंवा काशीनाथ घाणेकर इथं आपण कार्यक्रम घेण्याचा विचार केला होता, परंतु आपले उमेदवार तिथे गेले होते. तर तिथलेही मला माहित होतं. तर बऱ्यापैकी 11 जुलै ते हा जो कालावधी जर बघितला तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये सगळ्यांचे प्रमाणपत्र असतील, त्या विभागाचे क्लिअरन्सेस असतील, आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं, बरेचसे
कागदपत्र तुम्हाला नव्याने दाखल करावी लागतात, कारण ही अपॉइंटमेंट असते. अपॉइंटमेंट नंतर जर ते त्रुटी आढळून आल्या तर अडचण येते. याच्यासाठी ह्याच्यासाठी सुद्धा वेळ बराचसा लागत असतो, तो देखील अतिशय कमी केला. राज्यस्तरावरून तशा सूचना होत्या की कमीत कमी वेळामध्ये व्हेरिफिकेशन करणे आणि आजच्या दिनांकाला नियुक्ती देणे हे ठरलं होतं. एक आठवड्या अगोदर झालं असतं, परंतु आपल्याकडे पाऊस खूप होता, त्यामुळं जास्त डिले कुठे झालेलं नाही. आणि अनुकंपाच्या बाबतीमध्ये तर मी म्हणेल की जर ह्या सगळ्या जर जुन्या जीआरनुसार केलं असतं, आज रोजी जे राज्यस्तरावर 5,000 च्या वरती नियुक्ती प्रमाणपत्र देतो आणि सीएम साहेबांनी बोलताना म्हटलं की 20-25% कुठेतरी आकडा तो लिमिटेड राहिला असता. ही वस्तुस्थिती आहे. जर आपण सगळ्या जुन्या जीआरनुसार कारवाई करायला गेलो असतो तर आज रोजी जसं ठाणे जिल्ह्यामध्ये 287 आपण आज नियुक्ती प्रमाणपत्र अनुकंप उमेदवारांना दिले, तर 287 आकडा 100च्या आतमध्येच कुठेतरी सीमित राहू शकला असता. परंतु जे रिफॉर्म झाले त्याच्यातून हे शक्य झालेलं आहे. मी इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टीमचं अजित साहेबांनी बोलताना सांगितलेलं त्यांचंही अभिनंदन करतो की आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नंबर ऑफ डिपार्टमेंट्स यांच्या भरत्या करण्याचे होते, कारण बरेचसे स्टेट लाईन डिपार्टमेंट आपल्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येत होते. काही आस्थापना मुंबई सदरपंच असतील तर त्या देखील जसं उपसंचालक आहे ह्या होते, तर ते आपल्याला इथेच ऑफिस असल्यामुळे त्यांचे इथं बघायला लागतं. आणि त्यासाठी इतकं कॉम्प्लेक्सिटी असल्यामुळे ते चांगलं बुकलेट होतं. मला वाटतं बुकलेटचं एक बोलताना ते राहून गेलं की छान बुकलेट तयार केलं होतं की ज्याच्यामध्ये मला वाटतं बऱ्याच आता अनुकंपाचे कमी उमेदवार आहेत तिथे, तर त्यांना दाखवण्यामध्ये की या पदाचं वेतन श्रेणी किती आहे, या पदाचं वर्क प्रोफाईल कुठं आहे, पोस्टिंगच्या जागा कुठं असतात, याच्या बदल्या कशा होऊ शकतात, याच्या पदोन्नतीमध्ये कोणत्या संधी आहेत. तर या बाबतीमध्ये सर्व विभागाचे आपले महापालिकेचे असतील, पोलीस विभागाचे असतील, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांनी वेगवेगळे मार्गदर्शन सत्र इथं ठेवले होते आणि त्या मार्गदर्शन सत्रामधून मग त्या उमेदवारांना ती माहिती देण्यात आली, जेणेकरून एक इन्फॉर्म चॉईस. कारण माझ्याकडेही बरेच विद्यार्थी नंतर भेटायला आले की मी हा अनुक्रम हा दिला होता पण मला आता बदलायचं, कारण नोकरी मिळताना असं वाटतं की कोणतरी पटकन भेटावी नोकरी, परंतु मग माहिती मिळाल्यावर बऱ्याच उमेदवारांना, कारण फॅमिलीमध्ये तितकं अवेअरनेस नसेल, तितकं करिअर काउन्सिलिंग नसेल, तर त्या पद्धतीनं बऱ्याचशा इल इन्फॉर्म डिसिजन्स म्हणतो तसं ते होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी ते चेंज केलं आणि तोही आम्ही जितकं होते तितकं कन्सिडर करून ते इथं कलेक्टर ऑफिसला एकदम पॉझिटिव्ह राहील. कारण काल देखील सायंकाळी देखील जेव्हा प्रक्रिया चालू होती, काल देखील एक उमेदवार इथं आली होती, म्हणजे आता तो दुसऱ्या डिपार्टमेंटचे होते, परंतु इथं ती उमेदवार आली ती आय थिंक वर्ध्याहून आली होती आणि तिचं काल आपण सायंकाळी क्लिअर करायला सांगितलं. दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन करून दिलं आणि त्या विभागाला एक प्रमाणपत्र तिच्याकडे कमी होतं, परंतु त्याचा पर्याय आपण शोधला. एक प्रमाणपत्र जे आवश्यक होतं ते तिने आणलं होतं. तर काल देखील आपण तिचं नाव एनरोल केलं. रात्री मला वाटते 9-10च्या नंतर काहीतरी तिची अपॉइंटमेंट लेटर मिळाला असेल. मागे जेव्हा शासनाने दिलेली वेळ मर्यादा संपली होती त्याच्यानंतर एका विभागाच्या 2 पदार्थ, विभागाचे नाव मुद्दाम सांगत नाही तर असं नको की त्या विभागाची त्रुटी काढते, परंतु प्रशासनामध्ये या गोष्टी होतात आणि त्या नेक्स्ट डेला आमच्याकडे ते आलं की 2 पदं जी आहेत ती वाढत आहेत, कारण ती दाखवण्याची राहून गेलेली. तर आपण स्टेट कडून त्या 2 पदाची 200 असं विचार केला तर आता एका जिल्ह्यासाठी ती 2 पदाची परत रिवाईज हे काढण्याची मुदत काढण्याची आपण वेळ मागून घेणं विचार केला असं तर अपेक्षित नव्हतं, परंतु आपण विद्यार्थ्यांचा विचार केला. 2 विद्यार्थ्यांना तिथं 2 उमेदवारांना तिथं संधी मिळेल आणि आपण राज्य स्तरावरून ती मागणी पूर्ण करून घेतली. काल देखील वारसा प्रमाणपत्राच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाला होता, आम्ही बैठक घेतली. तर वारसा प्रमाणपत्र देखील आता आपण इथे बरेच जण आहोत, आता क्लर्क टायपिस्ट सुद्धा आहे, तर आता आपले आजोबा जर वारले असतील तर वडिलांचं वारसा प्रमाणपत्र असतं का नसतं, आपण काढून देतो. सो त्याच्यातही आम्ही शिथिलता आणून काल सुद्धा काही 3 उमेदवारांचं ते रात्री क्लिअर केलं. सो प्रशासनाने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की जितकं तुम्हाला सोयीस्कर आणि सुलभतेने सहजपणे या अपॉइंटमेंट मिळाव्या, कारण तसं जे होतं धोरण राज्य शासनाचं होतं आणि मुख्यमंत्री सूचना होती की जितकं सोयीस्कर आपल्याला हे करता येईल, जीडीच्या तशा सूचना होत्या त्या पद्धतीने आपण केलं. आणि आजच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये देखील आपले ॲडिशनल कलेक्टर असतील, तहसीलदार असतील ते उपस्थित आहेत. तर पूर्ण जिल्हाधिकारी टीमचं मी अभिनंदन करतो.
त्या सगळं नवीन उमेदवारांना शुभेच्छा देतो. CM सरांनी आणि DCM सरांनी बोलताना ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आणि पंतप्रधान मोदयांचा देखील आपण संदेश जो CS सरांनी वाचून दाखवला त्यामध्ये ज्या अपेक्षा आहेत आज तिथं दिसताना सगळे यंग आणि काय म्हणते एनर्जेटिक डायनॅमिक चेहरे दिसतात. मलाच तुमच्याकडे बघून वाटतं तर माझं थोडं वय पुढे चाललेलं आहे. कारण 2016ला माझं IAS मध्ये सिलेक्शन झालं आणि आता 26ला 10 वर्ष जवळपास 9 वर्ष झाली. कशी झाली तीच लक्षात येत नाही. जेव्हा असा कोणता कार्यक्रम करतो किंवा उमेदवारांसोबत UPSC MPSCच्या मुलांसोबत बोलतो तेव्हा मला माझ्या आठवणी जाग्या होतात. 26/11चा उल्लेख झाला आणि अनेक आठवणी माझ्या या करिअरच्या माझ्या परीक्षेच्या प्रवासात मी बघितलेलं. माझे MBBSला तेव्हा ॲडमिशन झालं होतं आणि जे हॉस्पिटलला मी कार्यरत होतो तेव्हा अगदी जवळून मी 26/11 बघितलेलं आहे. रात्रीभर तेव्हा तर काय आता डॉक्टर म्हणून नव्हतो तर स्टुडंट म्हणूनच होतो. तसं ट्रॉली हलवण्यापासून आम्ही 2 दिवस तिथं काम केली होती आणि कुठेतरी या गोष्टी मनामध्ये होत्या आणि त्या गोष्टींमुळे MPSCकडे मी MBBS करताना वळलो. आणि MPSC कोणती परीक्षा ही सोपी कधीच नसते. मी MPSC देखील दिली परंतु अभ्यास केला तरच क्लिअर होतो. MPSC माझी क्लिअर नाही झाली कारण अभ्यास UPSCचा केला होता. UPSC MBBS असल्यामुळे हा विचार केला की UPSCचा आपण करू आणि नाही झालं तर मग MBBSच्या आधारावरती दुसरे वेगळ्या एक्झाम्स असतात त्या बघू. परंतु ही UPSCची तयारी करतो MPSCची पण थोडी तयारी तर ऑब्व्हियसली करायचो पण MPSC मध्ये सिलेक्शन नाही झालं. UPSC मध्ये खूप मन लावून अभ्यास केला होता. रँक चांगला आला परंतु सांगण्याचा कोणती गोष्ट ग्रँटेड आयुष्यामध्ये कधी घेतलेली नसते. UPSC मध्ये मी जास्त करून असं कधी जास्त बोलत नाही परंतु आता UPSCची उमेदवार आहे. UPSC मध्ये माझा 16वा रँक आला होता तेव्हा हेच वाटलं होतं की MPSC सुद्धा सोबत त्यावर्षी होईल पण माझं मेन सुद्धा MPSCची त्यावर्षी क्लिअर झाली नव्हती. कारण हे एकच की MPSCचा अभ्यास जो ज्या पद्धतीने पाहिजे तो केला नव्हता. तर त्यामुळं जे भेटलेलं तुम्हाला यश आहे त्याचं महत्त्व समजून घ्या. त्याचं आपली पदानुसार प्रतिष्ठा असेल काम असेल अपेक्षा असेल जबाबदारी तर हे अचिव्हमेंटपेक्षा एक नवीन प्रवास तुमचा सुरू होतो. त्या जबाबदारीनं सगळ्यांनी काम करा. आपल्या जर आपण विकास बघितला तर खूप अपेक्षा यंग पिढीकडून आहे आणि त्याच्यासाठी तुमची हातभार खूप महत्त्वाचा आहे. 2047ला आपल्या देशाची लोकसंख्या अशी असेल की यंग पॉप्युलेशन मोठा असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही जे करताय त्याच्यावर देशाचा विकास अवलंबून असेल. सो इथं बोलून बरंचसं थोडं 2 मिनिट माझे थोडे वाढले त्याबद्दल थोडंसं मी हे करतो दिलगिरी नाही परंतु थोडं वाढलं त्याच्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद पंचायत. आपण सांगितलेल्या अनुभवातून आपणही किती संवेदनशील आहात याचा प्रत्यय येतो. कमी कालावधीमध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आपण आणि आपल्या टीमने केलेल्या कार्याचं खरोखरच कौतुक आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले संवेदनशील आणि कलाकारांचं मन असलेले कार्यकुशल आणि अभ्यासू आमदाराची ओळख असलेले माननीय संजय पेडकर साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. विश्वराज्याचे संस्थापक आपल्या सर्वांचं आणि हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता आई जिजाऊ, महामानव म्हणजे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी त्यांचं 30 शताब्दी वर्ष चालू आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या